नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत सुपारीबद्दल. बघा, सुपारी बघितली असेल तुम्ही लहानपणी तुमचे आजोबा किंवा वडील अडकिताने सुपारी कातरून खाते वेळेस किंवा पानपट्टीवर वगैरे तुम्ही बघितली असेल, पण त्याचं झाड माहिती नसेल तर बघा, हे अशा प्रकारचं झाड आहे. जसं अंगुराची जसं घडं लागलेले आहेत तसं सुपारी पण लागलेली आहे. रॉ आहे, सध्या रॉ आहे. त्यानंतर लाल होते, लाल होऊन असं खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर असं सुकलेलं त्याचं बी बनल्यासारखं बनतं. त्याचं वरचं कवर काढल्यानंतर आतमध्ये अशा प्रकार सुपारी असते. बघू शकता अशा प्रकारे हे अशा प्रकारची सुपारी असते आणि याला कट करून नंतर प्रोव्हाइड केलं जातं. बघू शकता अंगुराचे जसं घडं असतात ना, तसं याचे घडं आहेत. झाडाची रचना बघता गेली तर एकदम नारळाचं झाड दिसल्यासारखं दिसतं आपल्याला. पाने पण बघा, सेम नारळाचं जसं झाडाचं पाने असतात सेम त्या प्रकारचं आहे. एवढंच की फक्त याची हाईट जास्त नसते, नॉर्मल हाईटचीच असतात हे झाडं. बुड जे आहे, बुडाची साईज अशी मोठ्या प्रकारची असते आणि झाडाची साईज छोटी असते, जास्त मोठं नसतं झाड. सुपारी हे फळ खायची सुरुवात 4500 वर्षापूर्वी एशिया खंडामधून झाली. तेव्हापासून मग पुढे पसरत आली आपल्याकडे, इंडियामध्ये असो किंवा अदर कंट्रीमध्ये. तेव्हापासून याची सुरुवात झाली. याचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर केला जातो आणि या झाडाचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं असतं, यापेक्षा जास्त नसतं.